नमस्कार. मराठी संस्कृतीचा वारसा जपत सोनी मराठी वाहिनी नेहमीच नाविन्यपूर्ण कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आणत असते. याच परंपरेत भक्ती आणि मनोरंजनाचा अनोखा संगम साधणारा नवा कार्यक्रम कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. महाराष्ट्राने तलवारीच्या बळावरच नव्हे तर भक्तीच्या मार्गानेही जगाला दिशा दाखवली. संतांच्या अभंग आणि प्रवचनांच्या माध्यमातून कीर्तन परंपरा समृद्ध झाली. आता हाच वारसा पुढे नेत सोनी मराठी महाराष्ट्रभरातून 108 कीर्तनकारांना या शोसाठी निवडले आहे. प्रत्येक भागात 3 कीर्तनकार चक्री कीर्तन पद्धतीने आपली कला सादर करणार आहेत. तर मग या शोचे परीक्षक कोण असणार ते जाणून घेऊ. पण त्याआधी मराठी मालिका विश्वातील नवनवीन अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या अनोख्या रियालिटी शोमध्ये परीक्षक म्हणून हरिभक्त परायण जगन्नाथ महाराज पाटील आणि हरिभक्त परायण राधाताई महाराज सानप कीर्तनकारांना मार्गदर्शन करणार आहेत. हरिभक्त परायण राधाताई महाराज सानप यांच्याबद्दल बोलायचे झाल्यास केवळ सांप्रदायिक कीर्तन नव्हे तर स्त्री भ्रूण हत्या, हुंडाबंदी यांसारख्या सामाजिक विषयांवर प्रबोधन करणाऱ्या राधाताई समाज जागृतीसाठी ओळखल्या जातात. हरिभक्त परायण जगन्नाथ महाराज पाटील यांच्याबद्दल बोलायचे झाल्यास त्यांची प्रभावी वाणी, ग्रामीण भाषेचा सहज लहेजा आणि हजरजबाबी शैलीमुळे त्यांची कीर्तन महाराष्ट्रभर लोकप्रिय आहेत. कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार याचे प्रसारण 1 एप्रिल 2025 पासून सुरू होणार आहे. सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता फक्त सोनी मराठीवर. भक्ती, ज्ञान आणि प्रतिभेचा हा सोहळा पाहायला विसरू नका. यासोबतच आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.